बुलेटिनमध्ये स्वागत. पुढच्या बातम्या. आषाढ शुद्ध एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी विठुरायाच्या मनमोहक रूपाची सगळ्यांना भुरळ पडली. नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचे मानकरी ठरले. कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग होता. गेल्या 12 वर्षांपासून उगले कुटुंब वारीत सहभागी होत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. पंढरपुरामध्ये भाविकांचा महासागर उसळल्याचं बघायला मिळत आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं. दर्शनाकरता वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाचं साजिरे गोजिरे रूप पाहून सगळ्यांनाच धन्य झाल्यासारखं वाटलं. अवघे गरजे पंढरपूर चालना नामाचा गजर असा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला हजर झालेत. यावेळी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली. पावसा पाण्याच्या बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतोय. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. रामकुंड परिसरातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. ही गोदा तीरावरची दृश्य आहेत. या गोदावरी नदीच्या पात्रामध्येच अनेक मंदिरं आहेत. ती मंदिरं हे पात्र दुथडी भरून वाहू लागले की पाण्याखाली जातात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. रामकुंडचा हा परिसर आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, काय अधिक सांगा? काल रात्रीपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. विशेषतः नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय. आणि या सगळ्यामुळे शहरात पडणारा पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी जे आहे त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गंगापूर धरणातून आता 4656 क्युसेक्स इतक्या प्रमाणात पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये सोडलं जातंय. तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील पाऊस जो आहे तो पडतोय. त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये असलेल्या होळकर पुलाखाली तब्बल 7830 क्युसेक्सने पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये झेपावताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र सध्या शहरामध्ये आहे. नाशिक शहरातील अर्थात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याचं मापदंड अशी ओळख निर्माण झालेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलेला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे. पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता देखील शहरामध्ये पाऊस पडतोय. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून जर पाण्याचा विसर्ग वाढवला तर या पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. सद्यस्थितीमध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेली सगळी मंदिरं जी आहे त्यामध्ये रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल, ह्या सगळ्याला पाण्यानं वेढा घातलेला आहे. गंगा काठावर असलेलं सिद्ध पातळेश्वराचं मंदिर असेल या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. नक्की. धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल. आणि आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची. आषाढ शुद्ध एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी विठुरायाच्या मनमोहक रूपाची सर्वांनाच भुरळ पडली आहे. नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत. कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग होता. मागच्या 12 वर्षांपासून उगले कुटुंब वारीत सहभागी होत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. पंढरपुरात भाविकांचा महासागर उसळलाय. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची महापूजा संपन्न झालेली आहे. विठुरायाचं साजिरं गोजिरं रूप पाहून सर्वांनाच धन्य झाल्यासारखं वाटतंय.
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर असा गजर करत वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पोहोचले। यावेळी आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांचं आणि फळांची सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेगावात भक्तांची अलोट गर्दी झाली आहे। गजानन महाराजांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक झालेत। सेवेची पायरी म्हणून पंढरपुरातील संत नामदेव पायरीचं अनन्यसाधारण महत्त्व वारकरी संप्रदायात आहे। या आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात दाखल झालेले लाखो वारकरी नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि निघतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न झाली। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती देण्यासोबतच बळीराजाला आनंदाचे क्षण यावेत यासाठी त्यांनी विठुरायाला साकडं घातलं। पंढरपूर कॉरिडॉर हा सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कुणाचेही नुकसान न करता पुनर्वसन करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी पंढरपुरातील नागरिकांना दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडाळा इथल्या श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी शिंदेंनी विठ्ठल रुक्मिणी मातेचा महाअभिषेक करत महापूजा केली। आषाढी एकादशी निमित्तानं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रति पंढरपूर इथे विठ्ठल रुक्माई यांची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी शिरसाट सहकुटुंब उपस्थित होते आणि मी माझं भाग्य समजतो, मला हा मान मिळाला। खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या नेत्यांनी वारकरी संप्रदायाचा माणुसकी धर्म आत्मसात केला पाहिजे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली। पंढरपूरप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीत सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतोय। शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून साईबाबांना आज कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसोबतच तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे। जळगावात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येतोय। जळगावातील चित्रकार सुनील दाभाडे यांनी मोरपिसावरती रंगांच्या साह्यानं विठ्ठलाचं सुरेख चित्र साकारलं। ही अनोखी कलेची पद्धत आणि संकल्पना सर्वांनाच थक्क करणारी ठरली। फक्त 15 मिनिटात हे सूक्ष्म आणि अत्यंत कलात्मक चित्र पूर्ण करण्यात आलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं जळगावच्या नवी पेठ इथे राहणाऱ्या रांगोळी कलाकार भारती सपकाळे यांनी आपल्या संकल्पनेतून एक अनोखी रांगोळी साकारली। त्यांनी यंदा विटेवरती उभे असलेले विठ्ठल आणि रुक्मिणी यांची सुंदर रांगोळी साकारली आहे। या रांगोळीनं सर्वांचं लक्ष वेधलंय। जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील एसबी चौधरी हायस्कूलमधील कला शिक्षक राजू साळी यांनी सुंदर पेंटिंग केलंय। चिमुकली मुलगी डोक्यावरती पाषाणाची विठ्ठलाची मूर्ती घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाली असं दृश्य यात दाखवण्यात आलंय। आषाढी एकादशी निमित्तानं चोपड्यातील जिल्हा परिषदेतल्या विद्यार्थ्यांनी विठुरायाची दिंडी काढली। यावेळी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करत विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले। आषाढी निमित्तानं छत्रपती संभाजीनगरातील मुरमा जिल्हा परिषद शाळेनं दिंडी काढली। विठ्ठल नामाच्या जयघोषासोबतच शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून द्यावं यासाठी जनजागृती करण्यात आली। जळगावातील गुढे गावात आषाढी एकादशी निमित्तानं गावातील सर्व शाळेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांची विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करत बैलगाडीतनं मिरवणूक काढण्यात आली। अकोल्यातील 320 वर्ष जुन्या पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं भल्या पहाटे महापूजा संपन्न झाली। यावेळी मंदिरात अखंड हरिनामाच्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। राजधानी दिल्लीत सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळाला। इथे देखील मोठ्या उत्साहात वारी काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले। एकनाथ शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिल्यानंतर राजकारण पेटलं होतं। दरम्यान विरोधकांच्या टीकेला प्रताप सरनाईकांनी प्रत्युत्तर दिलं। गुजरात हा पाकिस्तानचा प्रांत नसून आपल्या शेजारचं राज्य आहे, अशा गोष्टीचं राजकारण करायला नको असं सरनाईक म्हणाले। शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। शेतीच्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात दरवर्षी 5,000 अशी 25,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळं, पंप इत्यादी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यावरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला. ठाकरेंनी उल्लेख केलेला म्हणजे मराठीचा नसून महापालिकेचा असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली. स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा अशी टीका शिंदेंनी केली. एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची सत्तेसाठी मळमळ असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावरती भाजप आमदार आशिष शेलार यांनी एक्सवरती पोस्ट करत जोरदार टीका केली. भाषेसाठी नाही, ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवरती निशाणा साधला. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा दिल्या. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होताना दिसतंय असं ते म्हणाले. दोन्ही ठाकरेंना एकाच मंचावरती बघून आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं अशा शब्दात सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. कधी काळी आम्ही भांडलो, मात्र आज शेजारी बसलो. हे सगळं बघून भाजपचं पित्त खवळलं असेल. आम्ही त्यांच्यासाठी आयुर्वेदिक कार्य पाठवू, काढा पाठवू असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. शिवसेना उभाठा आणि मनसेच्या विजय मेळाव्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. आज महाराष्ट्रानं आशादायी चित्र पाहिलं. असं चित्र महाराष्ट्रानं याआधी कधीच पाहिलं नव्हतं अशी भावना सावंतांनी व्यक्त केली. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येताच धाराशिवमधील मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष केला. विजय उत्सव मेळाव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला आणि पर्यायानं दोन्ही सैनिकांना बळ मिळालं आणि त्यामुळे याचा उत्सव आम्ही पेढे वाटून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून करत असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. कोकणामध्ये देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दापोलीमध्ये फटाके फोडण्यात आले. एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड करण्यात आलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत विजयी मोर्चा देखील काढला. सुशील केडियाचं कार्यालय फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 5 मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑफिसची तोडफोड झाल्यानंतर केडियानं राज ठाकरेंची माफी मागितली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड झाली. अजितदादाच माळेगावच्या चेअरमनपदी विराजमान झाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळतील अशा उपरोधिक सुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती भाष्य केलं. राज ठाकरेंनी श्रेय दिल्यामुळे फडणवीसांनी त्यांचे आभार मानले, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावरती फडणवीसांनी टीका केली. 2 ठाकरे बंधू एकत्र आले हे चांगलंच झालं, पण त्यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणेंनी लगावला. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले. आता यांनी फक्त सिमीच्या दहशतवाद्यांची युती करायची राहिली अशी टीका नितेश राणेंनी केली.